नमस्कार मंडळी. आज होता गुढीपाडवा. या निमित्ताने मी दारात छान अशी रांगोळी काढली होती रंगीबिरंगी आणि खूप छान सकाळ वाटत होती. मग मी सगळ्यात आधी भात आणि डाळ शिजायला घातली होती, जो की रेडीच झालं होतं सगळं. मग मी डाळीतलं पाणी काढून घेतलं कटाच्या आमटीसाठी आणि थोडंसं त्यात डाळ पण घेतली होती खरडून. म्हटलं सगळं पाणी यातलं काढून घ्यावं म्हणजे पुरण चांगलं होईल याच्यामुळे. आणि मला तांब्या लवकर सापडतच नव्हतं डाळ वाटायसाठी, म्हणून मी फुलपात्र घेऊनच डाळ वाटली. मग छान अशी थोडीशी डाळ वाटून घेतली कटाच्या आमटीसाठी. आणि बाकीच्या डाळीचं पुरणासाठी मी ते कढईमध्ये घेतलं होतं आणि त्यात गूळ टाकला होता फोडून. आणि त्याला चटका देऊन घेतला होता. आमच्या इकडे याला चटका देणं असंच म्हणतात. आणि मग नंतर ते मी वाटून घेतलं होतं. हे पुरण गरम गरम वाटलं तरच चांगलं वाटलं जातं, नाही तर थंड झालं ना लवकर वाटत नाही. मग मी छान असं पुरण वाटून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी इलायची फोडून टाकली होती, म्हणजे पोळ्या छान लागतात याने. मग मी तोपर्यंत पटकन लगेच कटाच्या आमटीची तयारी केली. तेलामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून छान असं शॅलो फ्राय करायला ठेवलं होतं. आणि मग मी त्यामध्ये काळा मसाला आणि घरकुल गरम मसाल्याची पुडी टाकली होती आणि छान असं तळू दिलं होतं. मग जरा तेल आल्यासारखं वाटलं की मग त्याच्यात मी डाळीचं पाणी ओतलं. खूप छान असा वास सुटला होता घरात, सगळ्या घरात वास दरवळत होता. मग मी त्यात गार्निशिंग करण्यासाठी त्याच्यावरती कोथिंबीर टाकली होती. दिसते ना छान चमचमीत मस्त अशी भाजी. तोपर्यंत चिकू पण आंघोळ वगैरे करून आला होता आणि गळ्यात हार घालून बसले. आम्ही पण लहानपणी असंच गळ्यात हार घालून खात होतो. मग तोपर्यंत सासूबाईंनी खाली गुढी उभा करून त्याची पूजा केली होती. त्यात नारळ, गुढीपाडव्या दिवशी गुढीला नारळ, हरभऱ्याची डाळ आणि कडुलिंबाची फुलं, म्हणजे फटास तोडून आणतात त्याचा, पण त्याची मेन म्हणजे फुलं घेतात निवेद करायला. मग माझा सगळा स्वयंपाक झाला होता. मी काय आवरलंच नव्हतं, कारण मला सकाळी उठल्यापासून खूप काम होतं. त्याच्यामुळे मी साडी पण घातली नाही आणि मेकअप पण केला नाही. आपल्या फॉर्मल ड्रेसमध्येच होते मी. आणि मग मी खाली गेले गुढीची पूजा करायला. आमचं बांधकाम चालू असल्यामुळे आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो आहे. मग मी नैवेद्य वगैरे ठेवलं, आशीर्वाद घेतला आणि तुळशीची पूजा करायला गेले. मग मी तुळशीला पण नैवेद्य ते दाखवलं. मी नैवेद्य दाखवेपर्यंत तर तिथं कावळा येऊन बसला होता एक. मग मी मगाशी गुढीला ठेवलेला नैवेद्य कावळाच घेऊन गेला. मग माझी पूजा झाली आणि मी थोड्या वेळ तिथंच बसले. छान असे आंबे आलेत आमच्या झाडाला. तुम्ही याच्या आधी बघितलेच असतील. तुमच्या इथे आहे का आंब्याचं झाड? आणि हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.